नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट शिपाई या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता प्रिपरेशनचा मेन फेज आहे की बुक लिस्ट कोणती वाचायची आहे आणि त्यानंतरचं जे आहे की परीक्षा पद्धती कशी असेल त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया। तर त्यासोबतच जर मुंबई हायकोर्ट क्लर्कसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल आणि शिपाई या पदासाठी फॉर्म भरला असेल तर थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे की यामध्ये जो मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाईल। जो 40 मार्क्सचं वेटेज आहे तुम्हाला क्लर्कसाठी ते पूर्ण इथे सिलेबस कव्हर करून घेतला जाईल। यासाठीची फीज आहे ती 499 रुपये असेल। तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे काही डाऊट असेल तर, आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे। देन आहे मुंबई हायकोर्ट शिपाई या पदासाठी रेकॉर्डेड स्वरूपाची जी बॅच आहे यामध्ये जो तुमचा जीएसचा पार्ट आहे मेन तो पूर्ण इथे कव्हर करून घेतला जाईल आणि प्लस तुम्हाला सराव प्रश्न सुद्धा इथे दिले जातील। यामध्ये ही जी फीज आहे ती 99 रुपये असेल आणि तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे काही डाऊट असेल तर। आता थोडंसं सिलेबस कोणता बघायचा आहे त्याबद्दल थोडंसं बोलूया की जसं की राज्यशास्त्रामध्ये आता करतोय पॉलिटीचा जेव्हा आपण पार्ट करतोय तर पॉलिटीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो आहे तो स्टेट बोर्डचा सोर्स दिलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलं की 7वी पर्यंतचा पास जे आहेत विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात। आता मोर दॅन सर्व जे हायली एज्युकेटेड आहेत त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरलेला आहे, पण जो एक्झामचा जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड बेस तुम्हाला क्वेश्चन्स इथे परीक्षेत असतील। यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि 30 प्रश्न असतील। तर काही एक्झाम मध्ये असं पण झालंय की 25+ जे आहे ते जीएसचे प्रश्न तुम्हाला इथेच विचारलेत। त्यानंतर मराठी आणि इंग्रजीचा जो पार्ट आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करून जायचं आहे त्याबद्दल सुद्धा बोलूया। आता राज्यशास्त्राचा जेव्हा पार्ट करून जात आहे तेव्हा भाग सर्वात इम्पॉर्टंट आहे की जेवढे भाग आहेत आपले तेवढे करायचे आणि त्यावरील कलम आहेत तर तो जो पार्ट आहे तो करून जाणं गरजेचं आहे। त्यानंतर कलम 1 ते 51 तोंडपाठच पाहिजे। मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य 51A याबद्दलचा पार्ट जो आहे तो करून जायचा आहे। नंतरचा जो आहे की राष्ट्रपती, राज्यपाल यांचं जो बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक फंडामेंटल त्यांचे जे आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री, त्याच्यानंतर पंतप्रधान ह्या ज्या कार्यकारी पद्धती आहेत, कायदेकारी मंडळ आहेत याबद्दल अभ्यास करून जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे। तर हा पार्ट तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये करायचा आहे। चालू घडामोडी हा तुम्हाला 3 ते 4 महिन्याचा तुम्ही पाठीमागील करून घेतलात आणि रिसेंटच्या घडामोडी करून जाणं अपेक्षित आहे। आता चालू घडामोडीमध्ये तुम्हाला कोणता पार्ट करायचा आहे तर नियुक्ती, महत्त्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत, निवड कोणाच्या झालेल्या आहेत, त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे कामगिरी केलेली आहे, संरक्षणावरती आता ज्या रिसेंटच्या एक्झाम्स आहेत त्यावरती खूप प्रश्न विचारले जातात, त्यामुळे संरक्षणाचा पार्ट करणं गरजेचं आहे। मुंबई हायकोर्टची एक्झाम आहे त्यामुळे हायकोर्टचा पॉलिटीचा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे। सुप्रीम कोर्टचे कलम व्यवस्थित करून जायचे, हायकोर्टची कलम व्यवस्थित करून जाणे ही प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, त्यामुळे एवढं पार्ट तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। हा जो पार्ट आहे जो क्वेश्चन्सचा आहे त्या थ्रू पण आपण जाणार आहोत। त्यानंतर मराठी व्याकरण करताय तर म्हणी, वाक्यप्रचार जो व्होकॅबचा पार्ट आहे, म्हणी देन वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे 2 क्वेश्चन्स याच्या रिलेटेड करून जाणं अपेक्षित आहे। त्यानंतर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या रिलेटेड प्रयोगचा पार्ट वाचून जाणं अपेक्षित आहे। तर मराठीचा पार्ट करतो तेव्हा एवढा क्वेश्चन्स करणं गरजेचं आहे। इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हा सगळ्याच एक्झामसाठी विचारले जातात, त्यामुळे इतर एक्झामच्या सोबत तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे व्यवस्थित करायचे आहेत। देन पार्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन। आता ह्याच्यामध्ये पूर्ण आपण सिलेबस बद्दल बोलत नाहीत की जे मेजर इम्पॉर्टंट आहेत की हे पॉईंट तुम्हाला स्किप नाही करायचे, तर या रिलेटेड आपण बोलतो। तर जे कोणी प्रिपरेशन करतायत त्यांनी सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, देन आहे ग्रामर्समध्ये हा वोकॅबचा पार्ट झाला, देन आर्टिकल्स करायचे आहेत ए अँड द, नो आर्टिकल्स कोणते आहेत त्या रिलेटेड। पॅराजम्बल्समध्ये जसं की सेंटेन्स कन्स्ट्रक्शनवरती विचारलं जायचं तर हा क्वेश्चन इथे एक्सपेक्टेड नाहीये, पण तुम्ही टेन्स करून जाणं इथे एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे टेन्सचा पार्ट करणं, इंग्लिशसाठी आर्टिकल्स करणं, त्यानंतर चेंज द व्हॉइस, त्याच्यानंतर जे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहेत, क्वेश्चन टॅग्स कसे आहेत या रिलेटेड थोडं बेसिक रीड करून जाणं अपेक्षित आहे। 12th बेस जरी इंग्लिश तुम्ही जरी व्यवस्थित करून जात असाल तरी तुम्ही हा पेपर व्यवस्थित क्लिअर करू शकणार आहात। आता सर्वात जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे सायन्सचा। यावरती आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले त्यावरती सायन्सवरती जास्त क्वेश्चन्स विचारण्यात आलेत, त्यामुळे सायन्समध्ये जेव्हा शिपाई या पदासाठी करतात जर प्रिव्हियस इयर्सचा पॅटर्न बघितला तर सायन्समध्ये पहिल्या वर्षी खूप विचारले, त्याच्यानंतर मिडल मधल्या ज्या एक्झाम्स झाल्या त्यामध्ये प्रश्न एवढे विचारण्यात आले नव्हते, देन परत रिसेंटमध्ये 2022-23 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले।
त्यामुळे सायन्समध्ये करताना जो 5th to 10th पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. आता याच्यामध्ये मी कुठेच मेन्शन केलं नाही स्टेट बोर्डचा पार्ट, कारण की पूर्ण जो आहे पूर्ण स्टेट बोर्ड तुम्हाला करून जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे जरी तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करताय तर चळवळी, राष्ट्रीय चळवळी ज्या आहेत त्या रिलेटेड करायचं, म्हणजे पूर्ण स्टेट बोर्ड करायचं. आणि सायन्ससाठी मेजरली 5th to जो 10th पर्यंतचं स्टेट बोर्ड करायचं आहे. देन सेल कशा प्रकारे केलं जातं, पेशींची रचना कशी आहे त्या रिलेटेडचा थोडा अभ्यास करायचा आहे. देन सायन्समधल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या थोडं जस्ट ओव्हरलुक करून जायचंय, एकदम डेप्थमध्ये जायचं नाहीये. तुम्हाला एकदम डेप्थमध्ये क्वेश्चन नसणार आहे, त्यामुळे थोडा जो वरचा पार्ट आहे तो करून जाणं गरजेचं आहे. पण प्रश्न एकदम 7वी ते 10वीच्या बेसवरती सुद्धा प्रश्न तुम्हाला एकदम इझिली पेपर सेट केला जाणार नाही, कारण की अर्जांची संख्या बघता. त्यामुळे तुम्हाला जो पॅटर्नचा अभ्यास करताय त्यामध्ये सिस्टीम जस्ट ओव्हरलुक करून जाणं अपेक्षित आहे. देन केमिस्ट्रीचा जेव्हा पार्ट करताय त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये हेल्थचा पार्ट, विटामिन्स, मिनरल्स यांच्यामुळे होणाऱ्या डेफिशियन्सीमुळे कोणते कोणते आजार होतात हा पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट आहे सगळ्या एक्झामसाठी हेल्थचा पार्ट आहे. हेल्थवरती खूप प्रश्न बघायला मिळतील. जरी तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे जर बघितले हायकोर्टच्या एक्झाम्सचे तर हेल्थवरती खूप प्रश्न आहेत. त्यानंतर केमिस्ट्रीच्या पार्टवर युजेसचा पार्ट करून जाणं केमिस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. सिस्टीममध्ये तुम्हाला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम करणं, रेस्पिरेटरी सिस्टीम याबद्दल थोडंसं ओव्हरलुक, ब्लडचं कंपोजिशन कशा प्रकारे असतं, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीमचं ट्रॅक कसं आहे, त्याच्यानंतर त्याची सिस्टीम कशा प्रकारे वर्क करते ह्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे ॲटलिस्ट. तर या रिलेटेड करायचं आहे. देन हिस्ट्रीमध्ये करताना 11th हिस्ट्री करू शकता आणि 8th, 9th, 10th इथपर्यंत हिस्ट्रीचा स्टेट बोर्डचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. स्टेट बोर्डचा जरी तुम्ही NCERTचं ॲप जरी डाउनलोड केलं तरी तुम्हाला हे सगळे बुक्स तिथे अवेलेबल होतील. त्यासाठी नवीन बुक्स परचेस सुद्धा करायची गरज नाहीये. त्या बुक्समध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल. प्लस ज्या आपल्या बॅचेस आहेत त्यामध्ये सुद्धा हा सिलेबस जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. हिस्ट्रीचा पार्ट करून जाताना राष्ट्रीय चळवळी, देन जो आहे समाज सुधारकांचा पार्ट, त्याच्यामध्ये महिलांसाठी केलेले जे काम केलेले जे समाज सुधारक आहेत त्यांचा पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. जसं शाहू महाराज आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत, यांच्या रिलेटेडचा जो अभ्यास आहे त्या चळवळी करणं आणि त्यांनी जे समाजासाठी ज्या घडामोडी केलेल्या आहेत त्या रिलेटेड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या समाज सुधारकांकडे फोकस करायचा आहे. प्रत्येक गोष्टी सर्व समाज सुधारक नाही करायचे. लोकमान्य टिळकांबद्दलचं तुम्हाला थोडंसं ओव्हरलुक करून जायचं. त्यानंतर महात्मा गांधीजींनी ज्या चळवळी केल्या त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. जसं की चौरी चौरा आहे, बाकीच्या ज्या घडामोडी आहेत त्या रिलेटेड आहे. तर तो जो स्टेट बोर्डचा जो पार्ट आहे तो जरी तुम्ही कव्हर केला तरी इथे हा कव्हर होणार आहे. तर या रिलेटेड हे सर्व तुम्हाला क्वेश्चन्स थ्रू प्रॅक्टिस आपण करणार आहोत. असे सेशन सुद्धा घेऊन येणार आहोत. आणि या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन जरी असेल तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.